असेल तर रोशन तयार. बघूया साईनाथ तिथे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला रोहन. अंपायरच्या भूमिकेत बाळा पतंगे आणि हरेश भोईर, मामा भातीची जोडी. स्ट्राईकला असेल तर साईनाथ ठेटे आणि नॉन स्ट्राईकला असेल रोहन. गोलंदाजीला असेल तर नितेश राणे. खूप सुंदर गोलंदाजी केली होती. लगातार तिकीट घेतले होते आणि 200 रुपये कॅश प्राईज त्यांना मिळालं. तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी पारितोषिक लागलं आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज नरेश गायकवाड यांच्याकडनं. तर चला मॅचला होते सुरुवात. पहिलाच षटक घेऊन गोलंदाज तयार. तो नितेशच्या विरोधात असेल तर साईनाथ. पहिला चेंडू फेस करत असताना आणि तो उंच असा मारायचा प्रयत्न परंतु चेंडू चालला एसटी कशाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू होते सांगत आहे. पहिल्याच चेंडूवरती ते कुठेतरी थांबून ठेवलंय साईनाथाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात नितेशाने. बघूया या सामन्यात कशी गोलंदाजी होते. पुन्हा एकदा नितेश खूप सुंदर असा फटका मारलाय. ते खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ते खूप सुंदर अशी एक धाव एकवटली आहे ते साईनाथाने. मागच्या सामन्यात देखील खूप चांगली अशी कामगिरी केली होती दोन्ही खेळाडूंनी. या सामन्यात देखील तशीच कामगिरी करावी लागेल. कुठेतरी साईनाथ आणि रोहन याला आता समोर असा गोलंदाज नितेश राणे खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. नितेशच्या विरोधात रोहन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोहन आणि रोहनने मारलेला चेंडू. चेंडू चालायचे क्षेत्ररक्षक आहेत परंतु एक कुठेतरी चेंडू थांबवण्यात असफल होत आहेत आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. पहिला येतो चौकार डीजे. तिथे खूप सुंदर अशी आणि ते विकेटचं पतन देखील होतं. खूप सुंदर असे क्षेत्ररक्षक केलं होतं ते बाळाने आणि खूप सुंदर असं विकेट देखील घेतलंय. पहिला विकेट इथे बाद होतोय तो साईनाथ ठेडे. लागतो हादरा पहिला डीजे. नवीन बॅट्समॅन मैदानात आलाय तो यश येरुनकर. बघूया नवीन बॅट्समॅन कशी कामगिरी करतोय. साईनाथच्या जाण्यानंतर आलेला आहे तो यश आणि गोलंदाजी खूप सुंदर नितेशाची. पोहोचले का आणि सरळ चेंडू मारलाय. तिथे चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार डीजे. धावा लागल्यात त्या 9. एक गडीच्या बाद आणि धाकलकर धावा लागल्यात त्या 9. नवीन गोलंदाज सोमनाथ येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आलाय तो यश येरुनकर. बघूया सोमनाथ कशी गोलंदाजी करतोय. सोमनाथचा फुलटच चेंडू आणि तो चेंडूचा सेवा घेत असताना
खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि ते विकेटची शक्यता होती, परंतु एक डाव कंप्लीट करतो ते यश. सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतात ते. सोयीर चेंडू जातो, ताफलकर अतिरिक्त धाव जोडली जाईल. खूप सुंदर अशी फलंदाजी चालू आहे रोहन आणि यशच्या माध्यमातून. तितकीच चांगली गोलंदाजी करावी लागेल ती सोमनाथ त्याला. पुन्हा एकदा सोमनाथ तो रोहन. बघूया चेंडू आणि खूप सुंदर असा स्कोअरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज सरळ करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, थोडस मिसफिल्ड. एक धाव एकवटली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न इतका सुंदर आणि ते 2 धावा कंप्लीट. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट गोलंदाजी करतोय तो सोमनाथ. तितकीच चांगली फलंदाजी रोहन आणि यशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि पुन्हा एकदा खूप सुंदर असा निघण्याची शक्यता आणि ते झेल बाद होतो तो रोहन डीजे. काम काय? खूप सुंदर अशी गोलंदाजी विकेटचं पतन. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल मकने इथं येतोय. मागच्या सामन्यात खूप सुंदर अशी कामगिरी केली होती राहुलने. बघूया या सामन्यात कशी कामगिरी करतोय राहुल मकने. या षटकातील शेवटचा चेंडू. 2 चेंडू असतील. खूप सुंदर असा प्रयत्न परंतु ते निर्धाव चेंडू त्याची सांगता. खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. जर विचार केला राहुलचा तर खूप 3 षटकार 2 चौकार असे. पुन्हा एकदा चेंडू उंच असा टोलवलाय आणि दाखवून दिले मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच काय होतो आणि षटकार मारलाय डीजे साजन. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेत तर 25. 2 गडी बाद 25 धावा. 25 धावा लागलेत 25. खूप सुंदर असा षटकार मारलाय तो राहुलने. तो नवीन गोलंदाज नितेश राणे
वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो नितेश राणे. स्ट्राईकला आलाय तो यश. बघूया नितेश कशी कामगिरी करतोय. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती, या सामन्यात देखील करावी लागेल. भूपेश भोपी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. चला लवकरात लवकर सामना चालू करा. त्यांचं गोलंदाज तयार. गोलंदाज नितेश राणे. स्ट्राईकला असेल तो यश. तर भूपेश भोपी यांचं स्वागत करतील कमलाकर गायकवाड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कोर्टात चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू चालला सीमारेषा पार. चौकार. डीजे एक सुंदर असा चौकार मारला तो यश आणि नितेशच्या विरोधात. पुन्हा एकदा नितेश तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे आणि तो मिस फील्ड आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा हवेत चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, परंतु ते 2 धावा एक वटण्यात यशस्वीरित्या कंप्लीट. खूप सुंदर फलंदाजी यश उरुणकर आणि राहुल मुकणे याच्या माध्यमातून चालू आहे. पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू, परंतु इथे थांबून ठेवलाय नेटबॉल चेंडू तो सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नितेश. बघूया यश उरुणकर आणि ते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विकेट. तो विकेट झालेला आहे. यश बाद. फलंदाजी तेजस राणे. बघूया तेजस राणे स्वतः कर्णधार आहेत कोरडे वॉरियर्स संघाचे. तशी कामगिरी करतायत का? समोर तन्वी 11 या संघाचे कर्णधार नितेश राणे गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नितेश. नितेश टू तेजस. 2 धावा कंप्लीट करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाखलकर धावा लागल्यात त्या 37. ड्रिंक्स ब्रेक. स्वामीनाथ टेटे कुठे असतील तर त्यांनी स्टेजच्या मागे संपर्क साधायचा आहे. स्वामीनाथ टेटे लवकरात लवकर या.
नवीन गोलंदाज येतो तो सुरेश. बघूया स्ट्राईकला आलाय तो राहुल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पटकावला होता राहुलने. बघूया पुन्हा एकदा राहुल टू सुरेश. गोलंदाजी मार्कर सज्ज. गोलंदाज सुरेश. सुरेश टू राहुल. पुन्हा एकदा षटकार. डीजे. तर खूप सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो राहुल सुरेशच्या विरोधात. दोघेही एकाच टीम मधनं खेळतायत आदिवासी क्रिकेट लीगला. तितकीच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी चालू आहे त्यांच्या माध्यमातून. गौरव कोरडे यांच्याकडनं राहुल मुकणे यांनी षटकार मारलाय त्याबद्दल त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. बघूया कॅश प्राइज लावण्यात खूप तरबेज असे गौरव. तो फुल टच चेंडू होता आणि ते फुल टच चेंडूला कडब्यांच्या दिशेने पाठवून दिले. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. डीजे. नो बॉल आणि 4 धावा. हा चेंडू 9 असेल. 9 प्लस 4 धावा. टोटल 5 धावा लागतील धावफलकावरती. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. सुनील ओळसरे यांचं देखील शुभागमन. हॅलो. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेशच्या विरोधात राहुल. सरळ मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो बाळा आणि तो फ्रीचा चेंडू असल्यामुळे ते एकच धाव मिळेल. फ्री हिट होता. फ्रीच्या चेंडूवर ते कॅच घेतली परंतु त्याला सामन्याला कुठेतरी वेळ येतोय. सर्व संघांनी याची दक्षता घ्या. सामना वेळेत आपल्याला पूर्ण करायचे. जास्त टाइम घ्यायचं नाहीये. गोलंदाज तयार. सुरेश. तेजस राणे आणि ते खूप सुंदर असा मारलेला फटका आणि तो 2 धावा. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. विकेट थोडी बाद होतोय.
तो तेजस राणे. अनिल पवारने मारलेला चेंडू, चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार डीजे. धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 57 धावा. 57 रन. अनंत गोरडे कुठेतरी स्मित हास्य करतायत. त्यांना माहिती आहे आपली टीम खूप चांगली फलंदाजी करतीये. चला क्षेत्ररक्षक लावा लवकर. गोलंदाज आता येतोय आशिष दुर्गे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नवीन गोलंदाज आशिष दुर्गे. स्ट्राईकला आलाय तो राहुल. खूप चांगली फटकेबाजी चालू आहे राहुल आणि अनिलच्या माध्यमातून. म्हणजे आशिषचा चेंडू आणि तो त्रिफला बाद आणि चेंडू चालतो वस्तीला. नवीन बॅट्समन सागर परिहार. नवीन बॅट्समन आलाय तो सागर. बघूया. खूप सुंदर गोलंदाजी आशिष दुर्गे यांनी केले. पहिल्याच चेंडूवर एक विकेट, त्यानंतर एक सिंगल. पुन्हा एकदा अनिल आला स्ट्राईकला. मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता. पुन्हा एकदा उंच असा टोलला चेंडू. विकेटची शक्यता. ते क्षेत्ररक्षक येतो परंतु इथे थोडेसे मिसफिल्ड आणि ते 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्यात. खूप सुंदर रनिंग करून 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा आशिष दुर्गे सज्ज. सरळ चेंडू फिरून काढला होता. ते थोडेसे आणि ते 2 धावा कंप्लीट. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आशिष. काही गोलंदाजांना फटके मारले होते परंतु आता आशिष कमबॅक करून देते कुठेतरी संघाला.
मोठे पत्ते मारण्यापासून कुठेतरी थांबून ठेवलंय फलंदाज अनिल आणि सागर याला. खूप सुंदर गोलंदाजी, खूप सुंदर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. तर बघूया. तर शेवटचा चेंडू असेल हा. खूप सुंदर असा फटका मारला, क्षेत्ररक्षक आलेत. इथे एक डाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि इथे विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 63 धावा आणि येणारे चेंडू असेल 30 आणि गरज असेल ती 64 धावांची. ते भेटणार नाही त्याची गाडीतली 144 त्या गाडीने येते नाही. तर 2 फलंदाज मैदानात आलेले आहेत, रोशन पवार आणि सोमनाथ जाधव. गोलंदाज आलाय तो रोहन पवार, पहिलं षटक पॉवर प्ले चालवण्यासाठी. आज नाव द्यायची पद्धतच नाही, डायरेक्ट घुमवा घुमवी कसलं पंप फिरवतोय. तर सामना पंच चालू करायचा. हां तर गोलंदाज तयार असेल तो वांगणे जयेश इकडून रोहन पाटील पवार. तयारी. बघूया आता पहिला बॉल जयेश पाटील तयारी दे. फेस करतो तो सोमनाथ जाधव. जयेश आणि पाटील इथे तयार मात्र आहे यांचे मथुरा फिरवायला. सिंगल धाव आणि पूर्ण होते धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. पायऱ्या नक्की आहे का?
कोण बोलवलं का तुझं तुझी गाड मागच्या मैदानात त्याच बोलायला लावलंय का बस खोटे लावले तर मागच्या गोलंदाज मैदानात त्याच रोहन पुन्हा एकदा बोललेला तयार. रोशन टू रोहन. आणि ते मात्र गॅप शॉट मग सिलेक्शन काय आणि बोलले चेंडू तो जातोय कुठं 4 धावांसाठी. नाही तर बोलतो तो तुला मी बोललो मला खोट्यात चालवलं या मैदानात पण काय कोणता रे मला माहिती पहिला बॉल सिंगल धाव घेतली होती त्यानं. त्यांची पहिली शरद झाली तर देणार दुसऱ्या शर्यत येत आहेत त्या 4 धावा. पुन्हा एकदा तयार असेल तो रोशन पवार फलंदाजीसाठी. अरे रोहन टू रोशन दोन्ही काय भाऊ बोलतो आपल्या त्याची झाली ना पहिली तर देणार सामने दुसऱ्या सामने खेळत पहिला आहेत. याला तो पहिली बघूया रोहन आता काय करतोय रोशनसाठी. मग आणि इथे मात्र चेंडू उंच गेलेला आहे. क्षेत्र रक्षण खाली येतोय. गौरव विषय क्षेत्र खाली येईपर्यंत ते 2-2 मिळणे. चेंडू हा? जमिनीला दान करतात तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. कुणी काय आणि इथे मात्र जे सोडलेला आहे तो साईनाथ थेटे आणि चांगली गोष्ट आहे ना मग. कॅचेस विन मॅचेस आणि खूप मोठा फलंदाजा झेल सोडलेला आहे रोशन पवार याचा. तुझं समजा थोडा रोशन पवार याला एक जोदान मिळालेले आहे. त्याचा फायदा घेतोय की नाही ती येणारी वेळ सांगेल. पैसे येतात त्याला पुन्हा रोहन तयार गोलंदाज. पैसे येतात रोहन टू रोशन. मॅच चेंडू नाही त्याला पैसे येतात फायदे चेंडू जातो तोपर्यंत तिथे रक्षक येत आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 20 एक धावावर समाधानी आता होतो पैसे तो मग कोण असेल हां कन्व्हिलियन संघ. मला शपथ नाही काय स्ट्राईकला असेल तो आता सोमनाथ जाधव. ठीक आहे बघू दे रोहन टू सोमनाथ. गोलंदाज रोहन. हल्ली चोर घेऊन आलाय आवृत्तीची. आणि इथे मात्र पंचांचा इशारा होतो वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव ॲड होते ती कन्व्हिलियन या संघाकडे. पुन्हा एकदा तयार असेल तो रोहन. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो रोहन पवार. रोहन टू सोमनाथ. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील ते कन्व्हिलियन या संघाला. बघूया आता सोमनाथ आपल्या संघासाठी काय करतोय. इथे मात्र ऑनसाईडच्या दृष्टीने चेंडू टोलावलेला आहे. चेंडू जातो तो सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 15 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर दुसरं षटक घेऊन आलाय तो राहुल मुकणे. इकडे सुमित शिंदे कन्व्हिलियन संघाचे मालक तर दुसरीकडे कोरडे वॉरियर संघाचे मालक अनंता कोरडे. अनंता कोरडे यांचा संघ खूप चांगलं असं प्रदर्शन करतोय. त्यांच्या चेहऱ्यावर सध्या सुद्धा खूप हसू दिसतोय आपल्याला सध्या तरी. तसेच आमचे जुने मालक गणेश जाधव ते सध्या खूप मोठे संघ मालक आहेत. त्यांचं सलग 6 वर्ष आम्हाला योगदान होतं. गणेशजी जाधव आपण मंचावर यावे, आपलं स्वागत आहे. गणेशजी जाधव सध्या खेळाडू म्हणून भूमिका पार पडतात ते कोरडीवार संघाची.
गोलंदाज तयार असेल तो अनिल पवार, रोशन पवारसाठी. तिथे मात्र चेंडू इथे जातो तो निर्धाव. गोलंदाज अनिल, फलंदाज असेल तो रोशन पवार. अनिल टू रोशन, चेंडू जातो तो वर बाउन्स, क्षेत्ररक्षक खाली येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि पंचांचा इशारा येतो तो नो बॉल चेंडू. येणारा चेंडू फ्री हिट असेल, फ्री हिटचा फायदा उचलतायत का रोशन पवार. बघूया आता रोशन पवार फ्री हिटचा फायदा उचलतायत का. अनिल टू रोशन, मात्र क्षेत्ररक्षक खाली येतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय. रोहन थ्रो करतोय, एक धाव कंप्लीट होतोय. गोलंदाज अनिल खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू मारलेला आहे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय. तर जयवंत सुपेकर यांचे आगमन झाले, याला आपलं स्वागत आहे. खूप चांगली अशी गोलंदाजी करतो तो अनिल पवार. हॅलो. हां तर जयवंत सुपेकर यांचे स्वागत करतील हां. निवृत्ती कुडके, हॅलो. रायडर्सचे संघ मालक. काय आणि इथे मात्र चेंडू मारलेला आहे, चेंडू जातो तो सीमा काय पार बोलता, आवाज षटकार. नाही. डीजे हां विरुद्ध दीपज्योती रायडर्स. सर्व खेळाडू दोन्ही संघाचे स्टेजच्या मागे यायचं आहे. पुढील सामना आपला असेल अनिल टू रोशन. तेजस्राने क्षेत्ररक्षक खाली येतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतो. षटक संपतंय, धावा होत आहेत 28 बिनबाद. अथर्व विचारे कुठे असतील, स्टेजवर यायचं आहे. आलेले सर्व मान्यवर कुठे असतील त्यांनी मंचावर यायचे आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 28. दिलीपजी उडसाळे आपण सुद्धा मंचावर यायचे, आपलं स्वागत आहे. सॉरी, सुनील उडसाळे आपण मंचावर यायचं आहे, आपलं स्वागत आहे. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे. चला पंच सामना चालू करायचा. 2 ओव्हर झालेले आहेत, 3ऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होतो.
तर सुनीलजी उरसाळे आपलं स्वागत आहे. त्यांचं स्वागत करतील नरेशजी गायकवाड. आणि इथे मात्र चेंडू जातो तो षटकार. धन्यवाद तुझे. तर आल्या आल्या स्वागत केलेलं आहे रोहन याचं. रोशन पवार याने दोन्ही भाव आमने सामने आहेत. सोमनाथ जाधव याने सर्वांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर थांबायच्या पेक्षा प्लीज, नंतर पॅनल्टी दिली जाईल. तर रोहन गोलंदाज पुन्हा सज्ज आणि इथे मात्र चेंडू जातोय तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग षटकार. सोमनाथ चांगली अशी फलंदाजी करतोय. कुठेतरी मालक चिंतेत दिसत कोरडेवारी संघाचे. षटकार हॅट्रिक मारतोय का सोमनाथ बघावं लागेल आता. खूप चांगली अशी फलंदाजी करतोय आणि इथे मात्र चेंडू जातो तो निर्धाव. तर विजयजी सावंत या आपलं स्वागत आहे मंचावर या. रोहनच्या गोलंदाजीवर आक्रमण करतोय तो सोमनाथ. खूप चांगली अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू जातोय. तर विजयजी सावंत यांचे आगमन झालेले आहे. या आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा तयार असेल तो सोमनाथ फलंदाजीसाठी. ऑफसाईड मारला चेंडू, चेंडू जातोय आणि इथे मात्र बंटी कुडके येतात ते तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. तर गोलंदाज तयार आणि ते मात्र सिंगल धाव इथे शिरस्थानी खाली येतोय आणि खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे तेवीसने. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय. तर 3 ओव्हर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 3:42. तर विजयजी सावंत या आपलं स्वागत आहे. तर त्यांचे स्वागत करतील श्री अनंता कोरडे. तर येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 21 धावांची. खूप रंगतदार असा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. दोन्ही संघ खूप चांगले असे प्रदर्शन करतात. तर विजयजी सावंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3:42. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. तर गोलंदाज सज्ज होतोय तो चौथा ओव्हर घेऊन राहुल मुकुणे.
आणि ते अजूनही मलाच नाही माहिती. सलामीची जोडी मैदानात आहे. फलंदाज असेल तो रोशन पवार आणि गोलंदाज असेल तो राहुल बघ ना. मुकणे. बघ येणारे बघ 12 चल, बघ चेंडू काय करते. आणि गरज असेल ती नाही 22 माहित धावांची. ना, बघ ना, मला नाही माहिती. येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज. नाही रे सामना माहिती. मात्र केलता फोन तर मग खूप फोन रंगतदार असा पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. इथे मात्र बघू सर, बघू विजेत्याचं सर, लाईव्ह बघ, लाईव्ह अपेक्षा राहील जोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. येणारे 11 चेंडू 31 धावांची गरज. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. राहुल टू सोमनाथ. खूप चांगली अशी गोलंदाजी करतो तो राहुल. इथे मात्र राहुलला मारला चेंडू आणि सुरेश आरड खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव कंप्लीट होते तोपर्यंत. येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. सोमनाथ आणि रोशन आपल्या संघाला विजय मिळवून देतील का? सनी संघ मालक सुमितजी शिंदे. इथे मात्र चेंडू मारलाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगलं रनिंग पाहायला मिळते दोघांमध्ये. चैतन्य सर, आपण यायचे मंचावर, आपलं स्वागत आहे. चैतन्य भाळवणकर या, आपलं स्वागत आहे मंचावर. राहुल टू रोशन आणि इथे मात्र वुमेन स्टँड मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत ओव्हरथ्रो होतो इकडे. तोपर्यंत 3 धावा धावून निघतायत. इथे मात्र चेंडूच जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. तर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. समीकरण असेल येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. षटकार अडवलंय. हा षटकार जिंकून देईल का कोडीवारेस या संघाला? आणि इथे मात्र यू मिस. आय विल डेफिनेटली फलंदाज बाद. बॅक टू पवेलन. रोशन पवार बिग विकेट. समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावा. एक बाद 50. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. आणि मध्येच ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका प्लीज. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आपला ऑलरेडी दुसऱ्या ओव्हरलाच. लवकर सामना चालू करायचा आहे. थोडं इको वाढवायचं आहे. मला तेजस राणे कर्णधार त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल आपल्याला. पंच बाळा पतंगे.
काय रे नाही शपथ ते माहित नाही वायर बियर काय नाही तर गोलंदाज आर्यन सज्ज असेल शेवटचा षटक हाताळण्यासाठी. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल ती आर्यनला, तरच सामना जिंकतील कोरडे वॉरियर्सचा संघ. सज्ज असेल आर्यन आणि फलंदाज सज्ज असेल तो सोमनाथ जाधव. चला लवकर सामना चालू करायचा आहे. तर दिलीपजी गायकवाड या आपलं स्वागत आहे मंचावरती. आर्यन 2. तर आर्यन इथे मात्र पंच वाईड घोषित करतात. पंचांनी दिलेला निर्णय अखेरचा असेल. पंच वाईड आहे ना. ओके ओके. आर्यन सज्ज असेल गोलंदाज, फलंदाज सोमनाथ. आणि इथे मात्र ऑफिसरचे दिसून मारल्या चेंडू जातोय. 2 धावा होत आहेत तोपर्यंत. तर दिलीपजी गायकवाड या आपलं स्वागत आहे. येणारे 5 चेंडू आणि गरज असेल ती 11 धावांची. गोलंदाज आर्यन. नरेश नागवंशी या आपलं स्वागत आहे मंचावर. या आपलं स्वागत आहे. आर्यन तयार असेल गोलंदाज. आर्यन ते सोमनाथ. आणि इथे मात्र चेंडू मागे जातो आहे. 1 बाउन्स. सीमारेषे 5 चौका. 4 धावांसाठी. तर येणारे 4 चेंडू आणि गरज असेल ती खूप चांगली अशी फलंदाजी करतो तो सोमनाथ. सामना जिंकून देईल का सलामीला आलेला फलंदाज सोमनाथ. सोमनाथ 2 आर्यन पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आणि इथे चेंडू जातो तो निर्धाव. तर 3 चेंडू आणि गरज असेल ती 7 धावांची. जर सामना जर काय झाला तर सुपर ओव्हर मॅच ठेवली जाईल. त्याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आर्यन आपल्या संघाला विजय मिळवून देईल का की सोमनाथ आपल्या संघाला विजय मिळवून देईल. येणारी वेळ सांगेल. चेंडू जातो तो. हॅलो. सलामीचा आलेला फलंदाज सोमनाथ. कोरडे वॉरियर्स संघ धावांना रोकेल का. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज असेल.
खूप रंग तेजस लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. येणारे 2 चेंडू आणि गरज असेल 3 धावांची. सलामीचा फलंदाज सोमनाथ एकाची झुंज देतोय. सोमनाथ विजय मिळवून देईल का की आर्यन विजय मिळवून देईल गोलंदाजीवर आपल्या कोरडेवर संघाला. हु विल विन द मॅच आय डोंट नो बट मॅच इज व्हेरी कलरफुल. नक्कीच सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हारेल येणारी वेळ सांगेल. पुन्हा एकदा आर्यन सज्ज असेल सोमनाथसाठी. आर्यन टू सोमनाथ आणि इथे मात्र चेंडू जातोय नो माइन्स लँड मध्ये आणि चेंडू जातो तो सीमा पार अवकाश आणि अशा तऱ्हेने विजय होतोय तो तन्विलन संघ. सुमित इथे थांबायचं. तर दिलीपजी गायकवाड यांचं स्वागत करतील निवृत्तीजी कुडके. तर निवृत्तीजी कुडके दिलीप गायकवाड यांचं स्वागत करतील. धन्यवाद.